सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक बळवंत शिंदे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती। आज व्हिडिओ बनवण्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे, ती म्हणजे थर्ड टेट अभियोगिता शिक्षक भरती परीक्षा पुढे गेली पाहिजे का त्याच तारखेला झाली पाहिजे या विषयावर महाराष्ट्रामध्ये दोन गट पडताना दिसत आहे। मात्र सर्वांनी याच्यामध्ये सलोख्याची भावना ठेवून, सर्वांचं हित डोळ्यासमोर ठेवून याच्यात कुठला मार्ग योग्य राहील या पद्धतीनं सर्वांनी काम करणं गरजेचं आहे। मला तरी वाटते थर्ड टेट एका महिन्यासाठी का होईना पुढे गेली पाहिजे, कारण राजसेवेची मेन्सची परीक्षा आहे, त्यानंतर 1 जून रोजी ग्रुप सी कंबाईन MPSCची परीक्षा आहे, त्यानंतर 4 जूनला सेटची परीक्षा आहे। या सर्व परीक्षा एकाच टायमाला आलेल्या आहेत। याच्यासोबतच YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांच्या परीक्षा जूनच्या 2 तारखेला चालू होत आहे। त्यामध्ये बऱ्याच जणांचे ग्रॅज्युएशन होत, PGचे पेपर आहेत। म्हणून मला वाटतंय की 1 महिन्यासाठी का होईना पेपर पुढे गेला पाहिजे। त्याच्यामध्ये 2 गट दुसरे कुठलेच नाही, जे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत जिल्हा परिषदेला, त्यांच्या आशा फार पल्लवित झालेल्या आहेत। माणसाला एकदा जर थोडंसं काही भेटलं त्याच्यावर समाधान होत नाही। काही जणांना स्वतःच्या जिल्ह्यात येण्यासाठी ही थर्ड टेट लवकर झाली पाहिजे आणि आपली हे 1 महिनाभर तयारी झाली पाहिजे आणि याच्यामध्येच परीक्षा होऊन गेली पाहिजे आणि आम्ही जिल्ह्यात आलो पाहिजे। अरे बाबा, नोकरी भेटली ना, तुम्हाला 3 वर्ष होऊ द्या, मी जिल्ह्यात आणून देतो तुम्हाला, मी आहे ना सोबत। तुमच्या बदली तुम्ही रत्नागिरीला राहा, रायगडला राहा, सिंधुदुर्गला राहा किंवा गडचिरोलीला राहा, चंद्रपूरला राहा, तुमच्या बदल्या करायला स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती सदा सोबत आहे। तुम्ही काळजी कशाला करता? त्याच्यासाठी 1 महिना पुढं परीक्षा जाणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी मी आता थोड्या वेळापूर्वी बचूभाऊ कडून नाही बोलणं झालं, नांदेडला आले होते, त्यांची भेट घेतलो मी वैयक्तिक। ते आज दादा भुसे साहेबांशी फोनवरून चर्चा करणार आहेत। मी म्हणतो महाराष्ट्रातील सर्व अभियोगिता धारकांनी 1 महिना शिक्षक भरती पुढे जाण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदारांना भेटून त्यांना पत्र काढायला हवा, शिक्षण मंत्र्यांना कॉल करायला हवा, तरच ही शिक्षक भरती 1 महिना पुढे जाऊ शकते आणि आपला सर्वांना 1 महिन्याचा चांगला कालावधी मिळू शकतो। कारण आता MPSCची परीक्षा, सेटची परीक्षा, विद्यापीठाच्या परीक्षा, MPSC मेन्सच्या परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थी असा हैवान झालेला आहे। हे करू का ते करू, कोणता मी मार्ग धरू, सांगा मी काय करू, अशी अवस्था शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर येऊन पडलेली आहे। आणि शिक्षक भरती वारंवार होत नाही, शिक्षक भरती 2-3 वर्षांनी एकदा होते। त्यासाठी एवढी मोठी संधी शासनाने, शिक्षण आयुक्त कार्यालयाने विद्यार्थ्यांची हिरावून घेऊ नये। आणि सर्वात महत्त्वाचं, या थर्ड टेटमध्ये सिलेबस 2 तासामध्ये आपल्याला सुटतो का, त्या ठिकाणी पेपर सोडून बघावा IAS अधिकाऱ्यांनी, मगच शिक्षकांना 2 तासाचा पेपर द्यावा। नाहीतर आम्हाला सेंटर फोडायची वेळ आणू नये। शिक्षण परिषद कार्यालय पुणे
आयुक्तांना नम्र विनंती आहे, तुम्ही काठिण्य पातळी ठेवा, पण टाईम किती आहे त्याच्यामध्ये काठिण्य पातळी विचारतोय का आणि परीक्षा घेतोय कोणत्या याचं भान ठेवून सिलेबस ठेवावा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि सर्व महाराष्ट्रातील अभियोगिता धारकांना आपल्या या थर्ड टेटच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.